बघेल तेव्हा तू तर शोमध्ये बिझी असतेस, मग तू एज्युकेशनचं कसं मॅनेज केलेस? आपल्या आयुष्यात दोनच ज्योतिषी असतात, एक मनातलं जाणणारी आई आणि एक भविष्य घडवणारा बाप. मग ते मनातलं माझी आई जाणून घेते की माझ्या पोरीला त्रास होते, पण बापाला ते माहिती तिला त्रास होते पण तिचं भविष्य घडवायचं. पण मग तेव्हा पप्पा असे फटके मारायचे, जोरात फटके मारायचे, रड कर. आणि त्याच्यामुळे पप्पाला ते नोटीस आली ती पोलिसांकडून. सगळ्यांचा नाद करायचा पण बापाचा नाद नाही करायचा, मग तो क्षेत्रातला असू दे या आपला असू दे. जेव्हा 7-8 वर्षाची तेव्हापासून मी बघते की जिल्हा परिषदचे स्वतः उमेदवाराचा प्रचार मी करते आहे, परत आपल्या MLAsला निवडून येण्याचं काम मी करते आहे. तर माझ्या बापाने मला इतकं सक्षम केलं आहे की मी कोणासमोर पण न घाबरता भिडता बोलू शकते. पण मला असं आहे की पुढच्या गाडी माझी स्वतःच्या कमाईची असली पाहिजे, त्याच्यावरती एक ड्रायव्हर असला पाहिजे. पप्पाला जिथं जायचं आहे, जिथं फिरायचं आहे, त्यांची प्रत्येक स्वप्न मला माझ्याकडून पूर्ण करायची. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपल्यासोबत एक बाल कलाकार आहे, जी अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच तिचं काम आहे. तर आपल्या सगळ्यांची लाडकी व्हायरल गर्ल म्हणजेच सह्याद्री मळेगावकर, जी की होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांची कन्या आहे. तर ती आज आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती आहे. सो तिच्यासोबत आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार सह्याद्री, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना नमस्कार, तुम्हाला सुद्धा नमस्कार. आणि मला या मंचावरती येण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर मला सगळ्यात आधी हेच विचारायचं की तू या फील्डकडे कशी आलीस, कशी एंट्री झाली तुझी याच्यामध्ये? फील्डकडे येण्याचं कारण तर माझे पप्पाच, पण सुरुवातीपासून त्यांचं निवेदन, परत होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. आणि तीच कला त्यांनी कुठेतरी मला दिली आहे आणि ते शिकवतायत, मी अजून शिकते आहे. आणि त्यांच्यामुळेच खरं मला हे क्षेत्र भेटलं आहे. सो थँक्यू पप्पा सगळ्यात आधी, आणि त्यांच्यामुळेच मी या क्षेत्रात आहे. तुझं म्हणजे जे बोलणं आहे किंवा जे भाषाशैली आहे ना, त्यावरून तुझ्या एजचा अंदाज नाही लावू शकत. पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुझं ॲक्च्युअल एज काय आहे? आता 24 डिसेंबरला मी 12 माझं एज कंप्लीट झालं आणि मला 13 रनिंग स्टार्ट झालं. अरे बापरे, एवढ्या लहान वयात तू एवढं सगळं हँडल करते, खरंच कौतुक वाटतंय. बट जेव्हा स्टार्टिंग तू कधी केलीस, म्हणजे कोणत्या वयात असताना तू पहिल्यांदा स्टेजवरती परफॉर्म केलं? परफॉर्म म्हणजे आता सगळ्यात आधी तर मी लहान होते, पप्पाला साथ द्यायला फक्त मम्मी आणि 2-3 टीम मेंबर्स होते. पण तेव्हा लहान असल्यामुळे मला मम्मी सोबत घेऊन जायचे, पण तिथे गाडीत बसवायचे, तिथे सोबतच स्टेजवरती न्यायचे, कुठेतरी बाजूला ठेवून झोपायचे. आणि माझं कसं होतं, गाणं चालू असलं की मी झोपायचे, गाणं बंद झालं की मी उठायचे. आणि त्यामुळे गाणं, कला हे सगळ्या गोष्टी कानावरती पडायच्या आणि ते कुठेतरी रक्तातच होता. आणि सुरुवात पप्पांनीच करून दिली मला. जसं पप्पांनी स्वतः सांगितलं की त्यांना मुलगा हवा होता, पण त्यांनी त्यांची जी स्वप्न होती त्यांनी ती माझ्यात बघितली आणि मला तसं तयार केलं आणि मला स्टेजवरती उभं केलं. सुरुवातीला भीती वाटायचीच, पण त्यांनी सांगितलेलं की हे बोल, हे बोल, कोण तुला काय बोलणार नाही, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्यासोबत आहे, तू फक्त बोल, तू लढ. आणि असं म्हणून मला 2-3 गोष्टी बोलायला दिल्या की हॅलो, हे नमस्कार, मी सह्याद्री मळेगावकर. आज आपण होम मिनिस्टर कार्यक्रम बघणार आहोत. ते करणार आहेत क्रांतीनाना मळेगावकर. आपलं बक्षीस आहे चांदीचा छल्ला, सोन्याची नथनी, मिक्सर आणि पैठणी साडी. आलेल्यांचं स्वागत. एवढंच पूर्ण शोमध्ये माझं काम होतं आणि मी मागे जाऊन बसायचे. हे किती वर्षांची असताना? 4-5 वर्षाची असताना. बापरे, आणि तेव्हा तुला एवढं सगळं बोलता येत होतं? हां, म्हणजे शिकायचे आणि पप्पाकडे बघून अजून शिकायला भेटायचं. अच्छा, हे असं बोलल्यावरती लोकं टाळ्या वाजवतात, असं बोलल्याचं महत्त्व हे असतं. ते तेव्हा कळायला लागलेलं आणि पुन्हा एक शिकत गेले. मग ॲक्च्युअल अँकरिंगची सुरुवात तुझी कधी झाली? ॲक्च्युअल अँकरिंगची सुरुवात पहिली गोष्ट तर पप्पाकडून हे शिकायला मिळालं की खाल्ल्या ताटाला, जेवल्या मिठाला आणि बसल्या पाटाला कधीच गद्दारी करायची नाही. पण त्यांच्या बाबतीत तसं झालं आणि त्यांनी हे शिकवलं आणि मी मरेपर्यंत, जोपर्यंत आहे तोपर्यंत ती गोष्ट पाळणार आणि सगळ्यांना साथ देणार जे माझ्या आयुष्यात येतील. पण पप्पासोबत तसं झालं नाही आणि एक त्यांनी खूप जपलेला माणूस होता, ज्याला इथून ते इथपर्यंत त्यांनी घेतलं होतं. मग ते त्याच्या कलेमुळंच ते, पण ते मंच देणं त्यांचं काम होतं. त्यांनी ते दिलं
आणि त्या माणसाने सुद्धा त्याचं काम चांगलं पार पाडलं. पण कुठेतरी म्हणतो ना, स्वतःचा स्वार्थ पण माणूस बघतोच शेवटी. आणि त्यांनी सुद्धा तेच केलं. 2 शब्द कौतुकाच्यासाठी तो फिरायला, मग तो गाणी म्हणायचा, निवेदन करायचा. पण आता त्याच्यामुळे जिथं कमी तिथं आम्ही. मग पप्पाला साथ देण्यासाठी अँकरिंग हळू चालू केली. गाण्यात माझं हे नव्हतं काही, बट गाणं पण पप्पांनी शिकवलं. मग सुरुवातीपासून तू असा थोडं कोणता क्लास वगैरे नाही केला गाण्यासाठी? क्लास नंतर केला, ओके. क्लासिकल म्युझिक हार्मोनियम शिकण्यासाठी. ते एक आवड होती माझी. पण गाणं शिकत गेले. आवडीला कामामध्ये बदलायचं होतं. मग गाणी शिकले. निवेदन पप्पांनी शिकवलं बोलायला. आणि त्यांना सुरुवातीपासून बघत होते, की कोणाशी कसं बोलायचं, कोणाला किती मान-सन्मान द्यायचा, कोणाला किती बोलल्यावरती चांगलं वाटतं, की काय बोलल्यावरती वाईट वाटतं. त्याची मॅच्युरिटी थोडीशी आली पप्पामुळे. आणि त्यामुळे मग कळालं, की स्टेजवरती कसं बोलायचं. कॉन्फिडन्स आला पहिली गोष्ट तर. आणि मग तसं बोलायला सुरुवात केली. आणि सगळ्यांचं स्वागत आहे इथपासून ते आता कार्यक्रम सगळा संपवण्यापर्यंत करायची ताकद आली आहे. ते सगळं प्रेक्षक, मायबाप, सर्व परिवार आणि पप्पामुळे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तू एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर उभारलेली, तेव्हाचा एक्सपिरियन्स आठवतोय? एक्सपिरियन्स आठवण्यासारखा म्हणजे तर सुरुवातीपासून छोटं-मोठं पब्लिक बघतच होते. मग ते 1000 पासून 2000 पर्यंत, 5000 पर्यंत. पण सगळ्यात पहिला असा मोठा कार्यक्रम होता. आता नाव नाही आठवत, पण एक शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि त्यांचा मोठा शो होता. सभा होती त्यांची पहिली गोष्ट तर. आणि तिथे प्रत्येक गावाच्या महिला, प्रत्येक तालुक्याच्या अशा महिला आल्या आणि टोटल पब्लिक 11,000-12,000 होतं. खूप पब्लिक म्हणजे इतका मोठा ग्राउंड होता आणि सगळं भरलेलं, की स्वागतासाठी हेलिकॉप्टरनी फुलं टाकलेली एवढं. आणि कधी 2018-19 ची गोष्ट आहे ही, कोरोनाच्या आधीची. तेव्हा मला खूप ताप होता आणि आम्ही कार्यक्रम केला होता आधी. आणि त्यांची अशी इच्छा होती, की त्यांच्या सभेत मी त्यांच्यासाठी गाणं गावं. ते आमदार झाल्यासारखं वाटतं हे गाणं. आणि तेव्हा तिथे होम मिनिस्टरची ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती ते म्हणजे आदेश बांदेकर सर. ते सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर मी गाणं सादर केलं होतं. हे माझं भाग्य होतं. आणि त्या कार्यक्रमाला खूप गर्दी होती आणि त्यांची इच्छा होती आणि पप्पांची खूप इच्छा होती, की मी सरांसमोर एवढ्या पब्लिकसमोर करावं. पप्पांनी सांगितलं होतं सर येणार आहे म्हणून. एवढं पब्लिक असेल हे माहीत नव्हतं. गाणं तयार केलं. मला खूप ताप होता, खूप खोकला, सर्दी भयान. आणि सकाळ तिथे जायचं होतं सभेला. इतकी गर्दी बघून थरथर असं ड्रेसला धरलेलं. आणि गाणं म्हटले, सगळ्यांना डान्स करायला लावला, सगळ्यांनी डान्स केला. तिथं पप्पांनी मला असं गळ्याला लावलेलं तेव्हा खूप छान वाटलेलं. आणि तो एक असा मोमेंट होता जो आयुष्यभर लक्षात राहील. प्राऊड मुमेंट. आणि त्याला YouTubeला इतक्या मिलियन लोकांनी बघितलंय. 1-2 मिलियन नाही तर खूप 10-11 मिलियन तो व्हिडिओ गेलाय. आणि ते मिलियनचं नाही, पण एवढ्या लोकांनी मला बघितलं, त्याचा अभिमान आणि आनंद आहे. आता क्रांती मळेगावकर यांची मुलगी म्हणून तर तू आहेसच फेमस, बट ॲक्च्युअलमध्ये तुला ॲज अ सह्याद्री मळेगावकर ही ओळख कधी मिळाली? कोरोनाच्या काळात कलाकारांचं काम बंद झालं होतं. जेव्हा कोरोना आलता तेव्हा एवढं काही वाटलं नव्हतं. बट हळू कोरोना जेव्हा खाली जात गेला तेव्हा नाही का मॉल सुरू झाले. पण तिथे रिस्ट्रिक्शन्स होते, की थोडा वेळाचा अंतर, Yes. सगळीकडे सॅनिटायझर्स, मास्क वापरायचे, ह्या सगळ्या बंदी वगैरे होत्या. बट कार्यक्रम सुरूच करू देत नव्हते. छोटे-मोठे ह्या गोष्टी चालू झाल्या. मग कलाकारांनी काय करायचं? आता फायनान्शियली ज्यांनी आधी करून ठेवलेलं, या ज्यांची कंडिशन चांगली, की 2 वेळाचं ते खाऊ शकतात, त्यांच्याकडे स्वतःचं घर होतं, अशा लोकांना ते परवडत होतं. बट ज्या कलाकारांचं आज कमवायचं आणि उद्या त्याच पैशांनी खायचं, त्या कलाकारांसाठी काय नव्हतं. तर पप्पांच्या डोक्यात कन्सेप्ट आली. त्यांच्या बरेच मित्रांची अशी हे झाली. आणि त्या काळात आम्ही बऱ्याच लोकांना हे सांगायचं म्हणून नाही, पण तुम्ही करावं म्हणून आम्ही हे सांगितलेलं तेव्हा YouTubeवर, की कलाकारांना मदत करा म्हणून. तेव्हा पप्पांनी केलं. तर आमचं असं होतं, की आम्ही राशन वाटणार. मग जेवढी पण कमाई होती, मग ती माझी शोमधनं, आधी लहान असल्यामुळे गाणे छान गायले की पैसे द्यायचे लोकं. आणि ते एक आनंद म्हणून द्यायचे, एक आशीर्वाद म्हणून द्यायचे. ते पैसे जमा झाले आणि पप्पांनी शिकवलंय, की पैसे येतील ना ते खर्च नाही करायचे. त्याचे 2% खर्च करायचे आणि बाकीचे 100% ते गल्ल्यात जमा करायचे, की कुठली पण एमर्जन्सी आली तर ते करता येतं. मग तसं जमा केलं. मग पप्पाचे पैसे, माझे पैसे असे मिळून 5 लाखाचं राशन, की जेवढे पण ओळखीचे कलाकार होते त्या कलाकारांना आम्ही वाटलेलं. आणि पप्पांनी एक कविता अशीच लिहिली ती सहज कलाकारांसाठी. ती कविता मी कलाकाराची मुलगी म्हणून सरकारकडे असं एक पदर पसरलेला, की तुम्ही कलाकारांचे कार्यक्रम चालू करा. आणि ते केल्याशिवाय, कारण
काय करणार ना कलाकार. आत्महत्या बऱ्याच लोकांनी त्यावेळेस केली. मग काम चालू करण्यापेक्षा तुम्ही आत्महत्येचं पॅकेज जाहीर करा असं बोललेलं त्या कवितेतून. तेव्हा अमित देशमुख सरांनी, परत बरेच पॉलिटिकल असतील, परत ABP माझा, TV9 मराठी, अजून बऱ्याच न्यूज चॅनलनी त्याची दखल घेतली होती आणि त्यामुळे कुठेतरी कलाकारांना पैशाचं पॅकेज जाहीर केलं होतं. किट वाटलेले. जेव्हा थोडं डल झालं तेव्हा कार्यक्रमसुद्धा सुरू झाले आणि मी उपोषणाला बसलेले. माझी वय अशी काय इच्छा. होतं तेव्हा तुझं? वय माझं 7-8 वर्षाचे होते आणि तेव्हा एक हे होतं, काय होतं, उपोषण सुरू केलं होतं की काम चालू करा म्हणून. नवकाच कोरोना चालू झाला होता तेव्हा आणि पप्पांना तिथे इन्व्हाइट केलं होतं आणि माझी इच्छा होती मी पण बसणार. मला पण करायचं. आपण गाणं म्हणलो ना, मला इथं पण बसायचं आहे. बरेच न्यूज चॅनलवाले हे सगळे होते तिकडं. ते कमी होत गेले. मी पण बसले आणि त्याच्यामुळे पप्पाला ते नोटीस आली ती पोलिसांकडून की तुम्हाला आता मी लहान आहे, मला तर नाही टाकू शकत. तर तुम्ही लहान मुलीला उपोषणाला जबरदस्ती बसवलं, तिच्याकडून तुम्ही काम करून घेतलं म्हणून तुम्हाला अटक होणार आहे म्हणून. सो मला स्वतःला सांगायला लागलं, मी हे असं बनवलं आहे. मला करायची इच्छा होती कलाकारांसाठी. मी पण गाणं म्हणते. मला माझं कार्यक्रम नव्हते तेव्हा खूप भारी वाटायचं की नवीन ड्रेस घालायचा, हेअरबँड लावायचं, पप्पासोबत असं एंट्री करायची आणि गाणी म्हणायची. तेव्हा खूप आकर्षक वाटायच्या या सगळ्या गोष्टी. अजूनसुद्धा वाटतात. त्यामुळे मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी असं सांगितलं, असं करू देऊ नका. तुमचं व्हिडिओ पुरतं म्हणजे ते कविता वगैरे ठीक होऊन जातात. पण असं समोरासमोर केल्यावरती तुमच्या आणि आमच्या इच्छेनुसार चालत नाही, तर ते पुढे पण सांगायला बरोबर. लागतं. पण मी तेव्हा उपोषण पण केलं तर बऱ्याच कलाकारांसाठी झगडलेले आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्यामुळे कलाकारांना खूप नाही तर थोडा तर एक फुलाची पाकळी म्हणून हातभार लागलाय. परत माझ्या बड्डेच्या वेळेस असं काही उपक्रम, राशन किट वाटप असेल, अशा बऱ्याच गोष्टी चालू असतात आणि तेव्हा त्याच्यामुळे यूट्यूबला व्हायरल गर्ल, सह्याद्री मळेगावकर या चिमुरडीनी हे केलं ते केलं. त्यामुळे कुठेतरी सह्याद्री मळेगावकर या नावामुळे मला ओळख भेटली आणि आता मगाशी सांगितलं मला की क्रांती नानांची बहीण म्हणूनच बरेच जण ओळखतात. पण येस. पॉडकास्टमध्ये सांगते, मी क्रांती नाना मळेगावकर यांची कन्या आहे आणि त्यांनीच मला या सगळ्या गोष्टी शिकवल्यात. त्यांच्यामुळे हे सगळं करते. आता जे तू गाणं बोललीस, तर त्या गाण्यावरती तू ॲक्ट पण केला होतास हो. आणि तो मी पण बघितला. लिटरली इतकं म्हणजे गुजबम्स येतायत अंगावरती. रडतीये तू. ओव्हरऑल एक्सप्रेशन्स खूप छान आहेत. मग हे सगळे ॲक्टिंग कुणी शिकवली? ॲक्टिंग तर पहिलं ना, असं बघूनच बऱ्याच लोकांचं शिकले. पण असं आधीपासूनच खूप ड्रामेबाज, खूप नाटकी केलेली आहेत मी. म्हणजे नाटकं म्हणजे घरातल्या हं, घरात. हं, हं. मम्मी-पप्पांना त्रास देणं असेल, काही करणं असेल, त्या खुराफातींमधनं लोकांना ते बघायला चांगलं वाटायचं आणि तेव्हा नवीनच Instagram या सगळ्या गोष्टी. हं. तर माझा मामा हे हँडल करतो. तर व्हिडिओज वगैरे बनवायचे, फनी कंटेंट या सगळ्या गोष्टीमुळे ॲक्टिंग. आणि पप्पा सांगायचे, की "तू असं केलं तर तू रडलीस तर काही तुला गरज नाही आहे, पण ज्यांना गरज आहे त्यांना सरकार मदत करणार आहे. म्हणून तू असं कर. मग त्याच्यामुळे तुला लोकं ओळखतील. तुझ्यामुळे लोकांना काम भेटेल, हे होईल. आपलं काम परत चालू होईल." कारण की तेव्हा कामाची खरंच लोकांना गरज होते. कारण असं आता YouTube वगैरे असल्यामुळे लगेच व्लॉग काढा. तशी अर्निंग लोकांना आहे ऑप्शन. बट तेव्हा तसं एवढं काही फेम नव्हतं. त्यामुळे पप्पांनी समजवलेलं तसं. आणि ती ॲक्टिंग मला, आता सिंगिंग तर माझी हॉबी आहे, पण ॲक्टिंग मला करायचं आहे असं माझं आधीपासून ठरलेलं आहे आणि मी आत्ता पण त्या गोष्टीसाठी प्रिपरेशन करते, तयारी करते आणि खूप इच्छा आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याची. हां, हे सगळं तर झालंच, बट तरी पण डोळ्यामध्ये पाणी येणं किंवा एवढ्या लहान वयात तुला त्या इमोशन्स कशा काय कळाल्या? आता जेव्हा सुरू केलं तर ॲक्टिंग म्हणून असं समोर कॅमेरा, ॲक्टिंग करायला काही नाही, पण समोर कॅमेरा आला की मी काय बोलू, मी काय हां, करू, असं येस. होतं. तेव्हा बोलायला यायचं, रडायला नाही यायचं. येस. पण मग तेव्हा पप्पा असे फटके मारायचे, जोरात फटके मारायचे, "रड, कर." पण ते चांगल्यासाठीच होतं आणि त्याचा कुठेतरी आता बेनिफिट भेटतोय. पण ते डोळ्यातून पाणी एकदा सुरू झालं की व्हायचं, पण सुरुवात करायला मार खावा लागायचा आणि तेव्हा मार खाऊन सक्सेस भेटलाय. मग माझं स्ट्रगल ते की मी मार खाल्लाय आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता तुझी भाषाशैली पण आम्ही ऐकतोय खूप सुंदर आहे. म्हणजे एखाद्या नाही का लेखकाला लाजवेल इतकं छान तू बोलतेस. तर हे सगळं कसं काय? एवढी छान भाषाशैली कशी झाली तुझी? पहिली गोष्ट तर ते बोलणं ऐकून मग ते कळत जातं की
आपण हे बोललं की ह्याचं स्वागत असं होतं, अभिनंदन, ह्या सगळ्या गोष्टी मोठे मोठे शब्द. आता एखाद्या वेळेस आपण अनाऊन्स करतो की यांच्या वाढदिवसानिमित्त, तर वाढदिवस एखाद्या सामान्य माणसाची बोलण्याची शैली असते की दादांचा वाढदिवस आहे, पण दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण साजरा करतोय. मग ती एक कलाकाराची, एक निवेदकाची ती भाषा असते आणि ते रक्तात असतं. मगाशी पप्पा बोलले की काय माशाच्या पिल्लेला पवायला शिकवायला बरोबर लागत आहे. नाही. मग ते ऐकून ऐकून, बोलून बोलून कुठे चुकले तर पप्पा सांगतात की असं नाही बोलायचं, असं केल्याने कोणाचं मन दुखवतं, असं बोलल्याने कोणाला छान वाटतं. मग एवढं पण नाही बोलायचं की त्या माणसाला समोरचं आपलं खोटंच वाटेल, पण ते कळतं की कसं बोलायचं, कुणाला कसं ट्रीट करायचं. आणि ते कलागुण कलाकाराच्या रक्तात आणि अंगात बघून बघून आणि ऐकून ऐकून आणि रक्तातून असतंच. वाचनाची आवड आहे तुला? नाही. वाचनाची म्हणण्यापेक्षा ऐकण्याची आवड आहे. हम्म, हम्म, हम्म. ऐकून ऐकून जास्त गोष्टी शिकायला भेटतात. माझी मम्मी तर खूप ओरडते मला, की मी आधी ना गाणी पण अशी नाही पाठ करायचे. तुम्ही बोला मी ऐकते असं होतं. ते बोलायचे की गाणी तू ऐक मग तुझ्या कानात पाठ होतील. पण पप्पा स्टेजवर गाणी म्हणले ना, ते बोलले ते शब्द माझ्या तोंडात येतात. मग ते पाठ होऊन जातं गाणं. आता शोला पण जायचं आहे. आज ह्याचा कार्यक्रम आहे कशानिमित्त, तर मग आपल्याला ह्याचं गाणं घ्यायचं आहे. त्या एक मोटिवेशन गाणं असेल, एखादं सॅड गाणं असेल, फॅमिली रिलेटेड गाणं असेल, मग ते गाणं पाठ करायचं. गाणं गाडीत बसलं 2-3 वेळा ते गाणं रिपीट लागलं की स्टेजवरती ते ऑटोमॅटिक त्याची चाल, त्याचं कडवं ते होऊन जातं आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस पण होते आपली ऐकण्याची. मग त्यामुळे मला अभ्यासात पण खूप मदत होते. ग्रास्पिंग पॉवर वाढते त्याच्याने, कळून येतं. त्यामुळे अभ्यासात पण मला या गोष्टीमुळे सपोर्ट होतो. आता अभ्यासावरून लक्षात आलं की बघेल तेव्हा तू तर शो मध्ये बिझी असतेस, मग तू एज्युकेशनचं कसं मॅनेज केलेस? हा सगळ्यांचा प्रश्न, याचं उत्तर द्यायला मला खूप आवडेल. मी याची तयारी आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन होता. अभ्यासाचं म्हणायला गेलं तर आता माझ्या शाळेतले स्टुडंट्स, माझे मित्र वगैरे, हे सगळे लोकं समोर पुस्तकात त्यांना चित्र दाखवतात की हे आपल्या महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आहेत, हे आपल्या पुण्याचे MLA आहेत, हे आपले नगरसेवक आहे. हे असं असतं, ते तसं असतं. एवढं झाल्यावर त्याला जिल्हा परिषद घोषित करतात. एवढं असलं की निवडणूक कशी असते, आचारसंहिता काय असते, हे आत्ता 7th क्लासमध्ये आम्हाला सिविक्समध्ये शिकवायला चालू केलं. पण मी स्वतः जेव्हा 7-8 वर्षाची तेव्हापासून मी बघते आहे की जिल्हा परिषदचे स्वतः उमेदवाराचा प्रचार मी करते आहे. परत आपल्या MLAजला निवडून येण्याचं काम मी करते आहे. म्हणून मी ते लोकं स्वतः असं बघतात आणि मी ते काय बोलतात त्याला, स्वतः अनुभवती अनुभवती पण आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीची कळतंय मला की त्याला कसं करायचं, कसं हँडल करायचं. त्यामुळे अभ्यासात आता जनरल नॉलेजमध्ये पण GKचे क्वेश्चन झाले, हे सगळं खूप इझिली होऊन जातं. जिओग्राफी झालं, आता बऱ्याच महाराष्ट्रभरात असा जिल्हा नाही आहे, तालुका नाही आहे की ज्या गावात आता जिल्ह्यात शो झाला की ते म्हणतात की आमच्या गावात झेडपीचे हे, आमच्या गावातल्या महिलांसाठी आम्हाला नागपंचमीनिमित्त कार्यक्रम ठेवायचा. मग गावागावात आता त्या दिवशी महाराष्ट्राचा मॅप आणलेला, त्या दिवशी सहज बघत होते, सोलापूरला कार्यक्रम केला, कोल्हापूरला, असं राहिलंच नाही कुठं की ज्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम नाही झाला आहे. त्यामुळे जिओग्राफीची पण त्याच्यामुळे अभ्यासात मदत होते मला. आणि एज्युकेशन म्हणायला गेलं तर आता स्कूल थोडंसं डाऊन चाललं आहे, पण अभ्यास चांगला चालू आहे. आणि बाकीचा अभ्यास तर YouTubeला होऊन जातो आता नवीन युगामुळे. Yes. आणि बाकी फ्रेंड्स, टीचर सगळे सपोर्टिव्ह आहेत माझे. जेव्हा तू म्हणजे अधूनमधून एक्झामसाठी वगैरे स्कूलमध्ये जात असशील, हो. तर त्यावेळेला तिथल्या मुलांची रिॲक्शन काय असते? आता तर नॉर्मलाइज झालं आहे. बट जेव्हा कोण नवीन टीचर येतात ते असं समोर नाही बोलत. आमच्या एकदा डान्सच्या टीचर आल्या होत्या नवीन. त्यांचं, "अरे तू क्रांती नानांची मुलगी, अरे मी तुमचा कार्यक्रम बघितला." आता आमच्या एरियात आमच्या सोसायटीच्या साईडला आमचा प्रोग्राम अरेंज केला होता. आम्ही खूप सिक्रेटली राहतो म्हणून तिथल्या लोकांना माहीत नाही, अरे हे इथं राहतात म्हणून. अच्छा. माझ्या शाळेतल्या फोटो बॅनरवरती बघून एवढं कळालं नाही. पण आमच्या शाळेच्या त्या हेल्पर्स, आमच्या टीचर्स आल्या, सह्याद्री तू, माझे फ्रेंड्स एवढे बघून शॉक झाले. बाकीचे न्यू स्टुडंट्स येतात त्यांना पण असं होतं, अरे तुला इन्स्टावरती बघितलं, तुला यूट्यूबवरती बघितलं. बाकी त्याचे जुने फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत नॉर्मलाइज झाले, ते पण खूप सपोर्ट करतात मला सगळे. तुझं फ्रेंड सर्कल किती लोकांचं? माझं असं आहे की 10 लोकं बनवण्यापेक्षा 2च लोकं ठेवा, पण त्यांना आयुष्यभरासाठी ठेवा. म्हणून माझी एकच फ्रेंड आहे खूप वर्षांपासून. आणि बाकी तर माझी बहीण आणि माझी मम्मी, त्यांना मी त्यांच्यासोबतच सगळ्या गोष्टी शेअर करते. त्यांना सांगते की आज हे झालं, ते झालं. आणि माझी एक सवय, दिवसभरात जे झालं, मग ते कोण मला ओरडलं, माझी काय भांडणं झाली, मी काय अचीव्ह केलं, कोणी माझं कौतुक केलं, त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मम्मीला सांगते. बाकी माझी बहीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, त्यांनाच.
मम्मीशी जास्त कनेक्टेड आहेस की पप्पांशी? मम्मीशी तर जास्त कसं होतं, राहण्यावरती डिपेंड आहे. मी पप्पासोबतच जास्त असते. सो पप्पांना जास्त सांगता येतं, की हे झालं, हे मला असं बोलले. मग मी त्याला उत्तर काय देऊ, त्या गोष्टींमुळे. बट बाकी जे सांभाळणं असतं ते कसं असतं, आपल्या आयुष्यात 2च ज्योतिषी असतात. एक मनातलं जाणणारी आई आणि एक भविष्य घडवणारा बाप. मग ते मनातलं माझी आई जाणून घेते, की माझ्या पोरीला त्रास होतोय. पण बापाला ते माहिती तिला त्रास होतोय, पण तिचं भविष्य घडवायचं आहे. कारण की मी आहे, आज आहे, उद्या नसेल. ते अ, दंगल पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, त्यांनी मला नेहमी त्या ह्याच्याने मोटिवेट केलं की मी तुला शिकवेल की पवायचं कसं. पण तू एकदा पाण्यात उडी मारली की मी काही करू शकत नाही. ते तुझ्यावर आहे. मग मी तुला तुझी लढाई कशी लढायचं ते शिकवेल, पण तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे. म्हणून माझ्या पप्पांनी म्हणण्यापेक्षा माझ्या बापाने मला इतकं सक्षम केलं आहे की मी कोणासमोर पण न घाबरता, भिडता बोलू शकते आणि मला माझ्या पप्पाला सोडून कधीच नाही जायचं. खूप छान बॉन्डिंग आहे तुमचं, म्हणजे बाप लेकीचं आम्ही नेहमीच बघत असतो. आणि आणि आज ऍक्च्युली तुमच्या दोघांकडून मी ते एक्सपिरियन्स केलं की पप्पाही तुझा टॉपिक आल्यानंतर इमोशनल झाले आणि तूही सेम पॉइंटला. आणि बरेच होम मिनिस्टर आता करतायत. मला त्यांच्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही आहे. पण बरेच लोकं करतायत. ते लोकांचं कसं आहे, ते स्वतः होम मिनिस्टर करतात. त्यांचं काय, त्यांचं पण ते कला आहे, त्यांचं पण काम आहे, व्हॉटएव्हर. ते काहीही करू शकतात. पण मला माझ्या पप्पांनी एवढं सक्षम केलं आहे, की मी त्यांच्यापेक्षा चांगलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीचं करू शकते आज आणि करतीये तू. करतीये, शिकतीये पप्पाकडून. अजून मी पप्पाच्या इतकुशा सुद्धा बरोबरीला आली नाहीये. पप्पांनी खूप माझ्यासाठी स्ट्रगल केलेलं आहे. खूप फिरले. त्यांचं एवढं स्ट्रगल, आता त्यांचं पॉडकास्ट 2 तासाचं झालं आहे. मला माहीत आहे माझं केवढं होईल. पण त्यांचं खूप स्ट्रगल आहे. त्यांनी मला थोडंसं सुद्धा, आता मला आम्ही आधी छोटंसं घर होतं आमचं. तेव्हा ना लाईट जायची, तेव्हा असं इन्व्हर्टर वगैरे काही नाही. आमच्याकडे झेन गाडी होती. त्याच्यात मला एकदा, मी खूप छोटी होते तेव्हा कळायचं पण नाही, की रडायचं नाही, एवढा त्रास नाही द्यायचा. मला त्रास व्हायचा गरमीमुळं. मग रात्रभर मम्मी-पप्पा मला गाडीत घेऊन एसी चालू करून रात्र गाडीचं पेट्रोल संपलं, अर्ध्या रात्री कुठं जाणार, तर बाईकवरती रात्री चक्कर काढायची जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत. म्हणून मी माझ्या मम्मी-पप्पाला खूप त्रास दिला आहे. मग माझी इच्छा आहे, जेवढं त्यांनी माझ्यासाठी केलं तेवढं तर मी नाही करू शकणार. पण मला त्यांना असं घरी बसून, की तुम्ही काय नका करू, मी तुम्हाला पाणी द्यायला एक माणूस ठेवायचं, एवढं मला कमवायचं आहे. माझ्या पप्पांनी आत्ता माझ्यासाठी गाडी घेतली माझ्या बड्डे दिवशी आणि त्याचा नंबर पण त्यांनी माझी बड्डे ठेवली आहे 24/12. पण मला असं आहे, की पुढची गाडी माझी स्वतःच्या कमाईची असली पाहिजे. त्याच्यावरती एक ड्रायव्हर असला पाहिजे. पप्पाला जिथं जायचं आहे, जिथं फिरायचं आहे, त्यांची प्रत्येक स्वप्न मला माझ्याकडून पूर्ण करायचे. मुलींचं बापाशी कनेक्शन हे असं असतं ना, की बापाचा टॉपिक आला की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी हे येणारच. आणि खरंच म्हणजे खूप छान बॉन्डिंग आहे यार तुमचं. पप्पाचा पण मध्ये पाय फ्रॅक्चर झालता. तरी मला एक कलाकार म्हणून माझ्या नजरेत माझे पप्पा माझ्यासाठी खूप मोठे आहेत. त्यांना लोकं वेगवेगळे गुरु, की माझे गाण्याचे गुरु हे आहेत, माझे हे गुरु आहेत, माझे गुरु माय. पण माझ्या आयुष्यात माझे एकच गुरु आहेत, माझे पप्पा. त्यांनी मला सगळं शिकवलं आहे. त्यांनी मला स्टेजवरती कसं उभं राहायचं, माईक कसं धरायचा. माझं ना माईक धरता यायचं नाही, असं माईक ना वरती धरायचे. त्याच्यामुळे ना माईक म्हणजे साऊंडमध्ये शिट्टी मारायची, त्यामुळे मला तेवढं नॉलेज नव्हतं. त्यांनी मला एकदा शिकवलं, दोनदा, पण ती सवय झाली होती असं माईक धरायची. त्यांनी मला एकदा खूप ओरडलेलं आहे, अक्षरशः त्यांनी मला मारलं होतं, असा माईक नाही धरायचा. त्यांच्यामुळे आज मी शिकले, की माईक कसा धरायचा, कॉन्फिडंटली कसं बोलायचं, कोणाला भिडायचं कसं. ते पण आज मला ना स्टेजवरती कोण उद्धट नाही बोलत, पण जरी कोणी काही माझ्याशी वागणूक केलं ना, तू आहे तोपर्यंत शांत थांब. मी आल्यावर सांग, मी आलो ना स्टेजवरती, तुला कोणी शब्दांनी बोललं तर मला सांग, मी आहे आणि तो आहे. म्हणजे एवढं सक्षम मला माझ्या पप्पांनी केलं आहे. सो आता मध्ये पप्पांनी पण सांगितलं, की त्यांचा ना मध्ये पाय फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा आम्ही सगळे त्यांना खूप असं मोटिवेट करत होतो, की काय नाही झालं आहे तुम्हाला, एवढंसं तर लागलं आहे, तुम्ही करू शकता, तुम्हाला खूप करायचं आहे. तिथली लोकं पण येऊन त्यांना बोलत होती आणि ते त्यांना प्रेशराईज करत होते ॲक्च्युली अजून. आणि त्यांचं पण बरोबर आहे, कारण त्यांनी विश्वासाने सगळं आयोजन केलं होतं. पण ती लोकं बोलत होती, नाही तुम्हाला करावं लागणार, तुम्ही इथे येऊन बसा आणि माईकवर फक्त बसून बोला, की हे करा, ते करा, बाकीचं आम्ही बघून घेऊ. पण तेव्हा एकदा त्यांचा पहिला शो होता आणि पप्पांना
पप्पांना सगळ्या गोष्टीची खूप जाणीव आहे. पप्पाला प्रत्येक कलाकाराची, प्रत्येक माणसाची, आता पप्पा पण म्हणतात मी खूप दमलोय कार्यक्रम करून करून. पण त्यांना काळजी काय राहते, की माझे कलाकार आहेत, म्हणजे आमच्या टीममधले 10-15 लोकं. मी जर कार्यक्रम बंद केला तर ते काय करणार? आता जे कलाकार आहेत त्यांना दुसरं काम भेटेल. पण जे आता नवखे आहेत, ज्यांना दुसरं काही लगेच ऑप्शन नाही आहे, ते काय करणार? तर मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि त्यांची बरोबरी करायला खूप लोकं कॉपी करू शकतात, पण बरोबरी नाही करू शकत. बरोबर. त्यांनी किती जरी काही केलं, तरी प्रत्येक क्षेत्राचा एक बाप असतो आणि त्यांना बरेच लोकं असे पण आहेत, मी त्यांचा आदरसुद्धा करते, की जे कलाकार येतात निवेदक आणि पप्पाच्या आल्याला म्हणजे पाया पडतात, की "सर आम्ही तुम्हाला गुरु मानतो आणि आम्ही तुमची कॉपी करतो आणि तुम्हाला समजून घेतो." मग त्याला कॉपी नाही म्हणू शकत, त्यांना एक आपण इन्स्पिरेशन म्हणू Yes. शकतो. पण जी लोकं असं करतात, की मी केलं आणि मी त्याचा झेंडा मीच गाडणार, की मीच केलंय म्हणून. मग त्या लोकांचं कसं होतं, ते लोकं 4 दिन की चांदनी बनून राहून जातात. त्यांच्या आयुष्यात 3 दिवसाचं सक्सेस असतं, चौथ्या दिवशी त्याला कोण आलता तो आत्ता आणि झालं त्याचं. असं होतं आणि त्यामुळे मी पप्पाला कधीच असं करताना, त्यांनी जेवढं पण केलंय त्याचा गर्व करताना बघितलं नाही. मी जे पण केलंय ते माझ्या परिवारासाठी, माझ्या नावासाठी आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी केलेलं आहे. मी ते असं पैसे कमवायला ह्याच्यासाठी नाही केलंय आणि त्यांचं ते स्वप्न पूर्णसुद्धा झालंय, की त्यांना महाराष्ट्रभरात कोणाला पण आता येताना पण एक माणूस होता, त्यांनी गाडीतनं पप्पांनी मास्क लावलेला, गॉगल लावलेला, त्याच्यातनं तो टेम्पोवाला जात होता. त्याच्यातनं वाकून बघितलं, गाडी आडवी केली आणि आम्ही घाबरलो, काय झालं? ते उतरलं, "सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, माझी बायको फॅन आहे." त्यांनी व्हिडिओ कॉल केला, भेटले. म्हणून तिथं 5 मिनिटं आम्ही थांबलो आणि खूप लोकं प्रेम करतात पप्पावरती. ते बघून छान वाटतं आणि असं वाटतं, की जेवढं आपल्या पप्पांनी केलं ना, तेवढं आपण करायचं आणि मला ना त्यांच्या नावाने ओळखतात ना, "अरे, ही क्रांती नानांची मुलगी." इतका अभिमान वाटतो ना, की माझ्या नावासमोर माझ्या पप्पाचं नाव लागतंय म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल मला. आता तुमच्या दोघांचं स्टेजवरचं कोऑर्डिनेशन इतकं सुंदर असतं ना, मग त्याचं प्रिपरेशन तुम्ही आधी म्हणजे करून ठेवलेलं असतं, की ते ऑन द स्पॉट घडत जातं? आता खूप गोष्टी अशा असतात, की गाणी वगैरे ते तर प्रिपरेशननी होतात. पण काही कॉमेडी अशी असते ना, जी ऑन द स्पॉट होते आणि ते आम्हाला सुद्धा कळत नाही कधी कसं होतं. कारण आमच्या दोघांचं माइंड सेन्स आणि डोळ्यातल्या डोळ्यात बघितलं ना, की अशी तिरकी नजर जरी केली, तर त्यांना कळतं, की या वहिनी अशा आहेत. यांच्यावरती जर आपण असं पंच घेतला, यांच्यावरती असं गाणं घेतलं, तर ते गाणं पण कळून जातं असं तिरकी नजर केलं, की हे गाणं त्यांचं थांबण्याची स्टाईल वगैरे. मग ती कॉमेडी होऊन जाते. परत तुम्ही जे बोलला पब्लिक डिव्हायडेशन, ते पण असं सहज झालेली गोष्ट आहे ती आणि त्याच्यात रोज नवीन गोष्टी ॲड होतात. आता लोकं कॉपी करतात. आज करतील, उद्या करतील, परवा करतील. पण त्यांना कळणार नाही ना, की ते माइंड सेन्स आणि टायमिंग सेन्स त्या गोष्टीसाठी लागतो. आज आपण उभं राहिलो आणि उद्या आपण स्टार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी खूप करायला लागतं, खूप स्ट्रगल करायला लागतो आणि ते पप्पांनी केलं आणि त्यांच्यामुळं मला ती गोष्ट कळाली. मग आम्ही दोघं नजरेतनं बोलतो आम्ही आणि खूप कलाकार आमच्या कार्यक्रमात येऊन गेले आणि ते हेच बोलतात, की तुमच्या लोकांची बॉन्डिंग. मग ते आमच्या कार्यक्रमाला एम-एल आले, सी-एमच्या वाईफ येऊन गेल्या. ते प्रत्येकजण तेच बोलतात, तुमच्या दोघांचा बॉन्ड आणि कोऑर्डिनेशन कोणालाच कळत नाही, की ते कसं होऊन जातं आणि त्याच्यामुळे खूप कॉमेडी होते आणि त्यामुळं खूप पब्लिक एंटरटेनसुद्धा होतं. तू एकटीने कधी स्वतः कार्यक्रम केलाय पप्पांशिवाय? हो, म्हणजे असे प्रसंग तर खूप आलेत. पण सुरुवातीला तर मी आधी जाऊन करतेच 1-1.5 तास, अर्धा तास टाईमवरती डिपेंड. पण आता मध्ये एक असा प्रसंग, ते खरं तर एक प्राउड मोमेंट होता माझ्यासाठी. 14 डिसेंबरला एक फॅमिली रिझनमुळे काहीतरी इश्यू झाला होता आणि तेव्हा पप्पा त्या प्रोग्रामला जाऊ शकले नव्हते आणि मला जावं लागलेलं ऐन मोमेंटला. सो मी आणि आमची टीम गेलो होतो. तिथं इतका मस्त प्रोग्राम झाला. त्या आयोजकांचे रिव्ह्यू इतके छान होते आणि पप्पांनी मला एक गोष्ट शिकवली आहे, की ज्याच्याकडे ती गोष्ट आहे ना, त्याला त्याची किंमत नसते. त्यामुळे ज्याच्याकडे ती गोष्ट नाही आहे, त्याला ती गोष्ट देण्याचं ट्राय करायचं. म्हणून त्यांचा अट्टास असतो, की माझ्या कार्यक्रमात म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त करून गरजू महिला जिंकाव्या, की ज्या येस. महिलेला त्याची गरज आहे. आणि मी सुद्धा ती गोष्ट कुठेतरी ट्राय केली करण्याची आणि माझ्यासुद्धा कार्यक्रमात मी गरजू महिलेला जिंकवलं. त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्यांच्या घरात टीव्ही नव्हता आणि त्यांचा मुलगा दुसऱ्यांच्या घरात जाऊन टीव्ही बघायचा. मग ते खूप इमोशनल मोमेंट होता. त्यांना टीव्ही भेटला. आयोजकांचा सुद्धा रिव्ह्यू खूप छान होता आणि तेव्हा कुठेतरी वाटलं, की आज आपण थोडंसं तरी काय केलं, अजून खूप करायचं आहे. बट ते एक पहिली पायरी यशाची म्हणतो ना, हं. ती होती माझ्यासाठी.
आणखी एक की तुमच्या शोमध्ये नाना आधीच डिक्लेअर करतात की बाबा कार्यक्रम नाही आवडला तर 100% पैसे परत. तर असं कधी खरंच परत करावे लागलेत का? बघा कार्यक्रमात तर खूप तुफान गर्दी असते. सगळ्याजणी खूप एन्जॉय करतात आणि खरंच सगळ्यांचा नाद करायचा पण बापाचा नाद नाही करायचा. मग तो क्षेत्रातला असू दे या आपला असू दे. मग त्यामुळे असा प्रसंग नाही आला आणि मला तर वाटतं, की होम मिनिस्टर सूचना कॉपी करतील, मानधन कॉपी करतील, देव कॉपी करतील, काम कॉपी करतील, गेम कॉपी करतील. पण ही जी गोष्ट आहे ना, की कार्यक्रम नाही आवडला तर 100% मनी बॅकची गॅरंटी. कारण की ज्यांनी असे कार्यक्रम घेतलेत ना, दुसऱ्या होम मिनिस्टरवाल्यांचे, आता आम्ही नाही असं म्हणत की ते वाईट करतात. ते काम करतात, ते पैसे कमवतात, ते त्यांच्यासाठी कमवतात. आम्हाला त्यांचा आनंद आहे की ते जाहीर नाही करत, पण ते आमच्यामुळं करतायत. ते देवाला माहिती आहे कोण कोणामुळे काय करतंय आणि कसं होतंय, ते देवाला माहिती आहे. पण मला नाही वाटत अशी गॅरंटी कोण देत असेल आणि जरी देतील तरी त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना येऊन जाईल, की कार्यक्रम नाही आवडल्यावर पैसे परत द्यायचे असतात, हे त्यांना कळून जाईल. पण आमच्यावरती असा प्रसंग एकदा आला पण ते कारण असं होतं, की एक यात्रेचा कार्यक्रम होता खूप खेडेगावात. पहिली गोष्ट आम्ही यात्रे-जत्रेचे कार्यक्रम हं, हं, घेत नाही. हं. पण त्यांचे जे सरपंच होते त्यांनी खूप कन्व्हिन्स केलं होतं आम्हाला आणि प्रसंग असा होता, की ते सरपंच त्या गावात नव्हते त्यावेळेस आणि कार्यक्रम तिथल्याच असे एक गावातली एक टोळी म्हणतो ना हं. आपण, गँग असते, त्यांनीच असा आयोजित केला होता आणि यात्रा असल्यामुळं त्यांचा लास्टचा दिवस होता. त्यामुळे सगळे तिथे ड्रिंक केलेले आणि खूप अशा खालच्या म्हणजे ज्यांचे माइंडसेट थोडासा वेगळ्या टाईपचा असतो, त्यामुळे तिथे तशी पोरं आणि माणसं होती आणि महिला 200-300 होत्या आणि गावभरच पुरुष होते. त्यामुळे महिला लाजत होत्या खूप कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आणि महिलांनी तरी पण आनंद घेतला. महिला खूप हसल्या आणि त्यांचं असं ते त्यांना सुरुवातीलाच पैसे द्यायचे नव्हते. हे आम्हाला कळून चुकलेलं. तरी पण आम्ही पप्पा शब्दांचे खूप पक्के आहेत, की त्यांना जर बोलले, की मी तुमचा कार्यक्रम करतो आणि त्याच्यामुळे खूप अनुभवसुद्धा आलेत. पण तरी पण त्यांनी असे शब्दांचे पक्के आहेत ते. त्यामुळे तो कार्यक्रम करावा लागला. पण तरी आम्ही त्यांना नाही आवडला, पुरुषांना नाही आवडला म्हणून आम्ही पैसे नाही घेतले. पण मला असं वाटतं, की होम मिनिस्टरवाले जे दुसरे कॉपी करतात, या पॉडकास्ट जर तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही सगळे कॉपी करा. फक्त ही एक सूचना कॉपी करून दाखवा. मग तुम्हाला खरं होम मिनिस्टर आम्ही डिक्लेअर करू. आता सतत तुमची धावपळ असते इकडे-तिकडे म्हणजे एका दिवशी मला वाटतं तुम्ही 2-2, 3-3 शो पण करता. मग एवढं धावपळीचं जीवन झालंय तर त्याचं कधी असं बर्डन येतं? बर्डन म्हणण्यापेक्षा त्याचा थोडंसं आता रोज-रोज कार्यक्रम आणि एकाच जागेवर नसतो. पुण्यात असतं तो थोडं तरी मॅनेज होतं. बट आता फॉर एक्झाम्पल इथे कोल्हापूरला, मग कोल्हापूरवरून साताऱ्याला जायचं. मग आमचा असा रूट एका ठरला. दिवशी असे वेगवेगळ्या सिटीमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हो, केलेत? झालं. आता आता इथे नाशिकला शो आहे फॉर एक्झाम्पल आमचा. तिथूनच 50 ते 70 किलोमीटरच्या डिस्टन्सवर एक गाव आहे. मग आता नाशिकचा कार्यक्रम सकाळी 12 वाजता चालू झाला. 4 वाजेपर्यंत संपत आला सेमीफायनल चालू झालं, की मी आणि आमची टीम दुसऱ्या गाडीमध्ये पुढे जाणार. तिथे पोहोचूस तोपर्यंत त्यांचा कार्यक्रम संपला असणार, हे निघणार. पुढे जाऊन आम्ही सेटअप लावणार, सुरू करणार. तोपर्यंत हे रूमवरती जाऊन चेंज करणार, आवरणार आणि लगेच मग बॅक टू बॅक एंट्री आणि मग तिथे जाऊन आराम. आता गणपतीत तर आम्ही महिन्यात आमचे 34 पेक्षा जास्त कार्यक्रम झाले. एका दिवसात 2-2 कार्यक्रम झाले. सो त्याच्यामुळे बर्डन नाही येत आहे. त्याचा थोडा त्रास होतो. पण जेव्हा महिला स्टेजवरती येतात, एन्जॉय करतात, तेव्हा त्यांची स्माईल बघून कुठेतरी असं वाटतं आपण काहीतरी अचीव्ह केलं आज दिवसभरात. सो ते सॅटिस्फाईंग होऊन जातं शेवटी. असं कधी झालंय का की तुला जायचं नाहीये, जायची इच्छा नाहीये पण पप्पांनी जबरदस्ती नेलंय? शोला हां. म्हणजे जायची इच्छा नाही असं नसतं. बट थोडासा थकवा येतो हं. प्रवासाने याच्यामुळे. रोज-रोजचं झालंय ते म्हणजे प्रवास, कार्यक्रम 3 तास उभं राहायचं, गाणी म्हणायची, बॅक टू बॅक वर्क आणि त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो. बट असं शेवटी पप्पा बोलतात, "जाऊ दे, तू नको येऊ आजच्या दिवस, मी जाऊन करतो." पुन्हा शेवटी वाटतं, यार पप्पा पण तर आपल्यासोबतच होते, त्यांचे पण पाय दुखतायत. जाऊया सोबत, काय होईल ते होईल, 3 तास तर करायचंय. मग तसं म्हणून रोज समजून मी स्वतःला जाते. बट मला खूप मज्जा येते. कारण रोजच्या जीवनातनं काहीतरी वेगळं दिसतं आणि रोज प्रत्येक कार्यक्रमातून काही ना काही नवीन शिकायला भेटतं. मग ते आयोजकांकडून असेल, पब्लिककडून असेल या नवीन महिलांकडून असेल, काही ना काही शिकायला मिळतं.
आणि कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा पण थोडा प्रॉब्लेम होतो. कारण कार्यक्रम संपायला आता तर flow राजकीय मध्ये इव्हेंट्स समजत नाही आणि राजकीय इव्हेंट्समुळे 10 वाजता थोडंसं संपायचं चालू झालं, तरी पण 11:30 पर्यंत खेचून नेतात. पण रोजचे जे कार्यक्रम असतात, खेडेगावात असतील, बाहेरच्या आउटसाईडला असेल, तेव्हा ते आता कार्यक्रमाच्या फ्लोमध्ये असेल, चालूमध्ये भूक लागते पण ते समजून येत नाही आणि परत मग रात्री 12-12:30ला शो संपतो. परत 1 तास अर्धा तास पब्लिकचे सेल्फीज वगैरे चालू असतात. ते झाल्यानंतर मग कुठेतरी आम्ही 2-2:30 वाजता जेवणाची तिथे हॉटेलवर पोहोचणार, ऑर्डर देणार. मग आम्हाला निघायलाच तिथनं 3 वाजतात. मग पुढे तिथे पोहोचायला 6 वाजतील. तिथे झोपायचं. परत दुपारी तेच मीटिंग वगैरे आणि मग परत संध्याकाळी शो. मग ते रोजचं एक लाईफ सर्कलच आमचा थोडा उलटा-पुलटा झालेला आहे. आता तू बऱ्यापैकी पप्पांच्या सगळ्याच जबाबदाऱ्या हँडल करतेस, पण नक्की काय काय काम मॅनेज करतेस तू? काम म्हणायला गेलं तर एक तर आधी जायचं, बट घरनं निघत असताना सगळं सामान चेक करायचं. बॅग्स घेतल्यात का म्हणजे जास्त करून मम्मीच हँडल करते ते. पण माझंच मला कधी-कधी लक्षात राहत नाही. पण छोट्या-मोठ्या गोष्टी की मेकअप बॅग घेतली का हे छोटं सामान. परत मग निघाल्यानंतर एखाद्या वेळेस आता पप्पाची मध्ये तब्येत खराब होती, मग गोळ्यांचं माझ्याकडे येतं. जेवणाच्या आधी ही गोळी खायची, ती गोळी. मग ते मॅनेजमेंट असेल. परत पप्पांसोबत आता कसं होतं, शो संपल्यानंतर सगळ्यात आधी मला एक सांगायचं आम्ही इतकं काम करतो, इतक्या सगळ्या गोष्टी होतात. खरंच पडद्यामागचे कलाकार खूप महत्त्वाचे असतात. मग त्याच्यासाठी आमची म्युझिशियन टीम असेल, हे सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करतात. मग ते नवीन गोष्टी सुचवण्यात असेल, अदरवाईज आमचं टीम मेंबर म्हणजे आमचे जे सगळं सोशल मीडिया हँडल करतो, मग तो माझा मामा म्हणजे अजय फुलारे. परत जो आमच्या सगळ्यांची काळजी घेतो, पुढचं नियोजन बघतो, सगळ्या आयोजकांशी कोऑर्डिनेट वगैरे करतो, तो म्हणजे आमचा दत्ता दादा, आमचा मॅनेजर. तो मग त्यांच्या सगळ्यांच्या मागे पण कामं असतात. मग दत्ता पण ऑलराउंडर आहे. सगळी कामं आम्ही जिथं कमी तिथे आम्ही आमचा तो मोटिव्हच आहे. मग सगळी कामं आता गेम जर खूप गर्दी असेल, तर सगळे मिळून आम्ही गेम हँडल करतो. सगळं मिळून ते मॅनेज होऊन जातं. पण शेवटी कसं असतं म्युझिशियनला आधी जाऊन पुढच्या गाडीत जायचं असतं. परत मग मामाला त्याचं सगळं पॅकअप करायचं असतं. दत्तदादांची वेगळी कामं असतात. ते आयोजकांची कोऑर्डिनेशन वगैरे असेल. सो शेवटी उरते मी त्या पप्पांसोबत सेल्फीज वगैरे चालू असतात. तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काढते आणि त्याची मला असं नाही वाटत की मी कार्यक्रम केला तर मीच का व्हिडिओ काढायचा. मला छान वाटतं सगळे येऊन माझ्यासोबत पण सेल्फी काढतात. सगळ्यांचा व्हिडिओ म्हणजे पप्पाचा व्हिडिओ आणि मला सिनेमॅटिक्समध्ये इंटरेस्ट आहे व्हिडिओज काढण्यात. सो मला ते थोडी एक जबाबदारी येते माझ्यावरती. म्हणून ती जबाबदारी पार पाडायला सुद्धा मज्जा येते. आता तुम्ही तिघे भावंड आहेत, पण जास्त तर पप्पांसोबत तूच असते. मग असं आहे का की घरात फक्त तुझाच लाड होतो? असा आहे बरं का. कारण की पप्पांसोबत मी असते, सो पप्पांचा आणि माझा बॉन्ड कारण आमच्याकडे बोलायला खूप टॉपिक राहतात, की काल असं झालं, ते तसं झालं. मग त्या लोकांचं कसं असतं दिवसभर स्कूल, माझं आणि त्यांचं रुटीनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की ते रात्री बरोबर 10 वाजता झोपतात, सकाळी लवकर उठतात, ट्युशन, स्कूल. बट माझं कसं आहे, मी रात्री उशिरा झोपते, सकाळी उशिरा उठते आणि मग परत प्रोग्राम आणि ते लाईफ सर्कल असं ह्यांचा असा फिरतो, माझा असा फिरतो. त्यामुळे त्यांचं आमचं कधी-कधी तर मीटिंगच होत नाही. पप्पा असं आम्ही घरी गेलो, "यार माझा भाऊ म्हणतो, "10 दिवस झालं तुला बघितलंच नाही यार मी. तू कशी दिसते? तू काय झालं?" असं म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये खूप असं गॅप निर्माण होतं. पण जेव्हा पण सुट्टी असते मग आम्ही फिरायला जातो. जास्तीत जास्त करून टाईम एक दुसऱ्याला देतो आणि माझा भाऊ आहे ना, तो मला आणि पप्पाला थोडं जास्त कनेक्टेड आहे. त्यामुळे आमचं बॉन्डिंग छान आहे सगळ्यांचंच फॅमिलीमध्ये. पण लाड म्हणण्यापेक्षा पप्पा मला जास्त समजून घेतात आणि मम्मी पण समजून घेते. पण मम्मींच्या नजरेत रोज ते दोघं असतात. पप्पांच्या नजरेत मी असते. त्यामुळे थोडंसं स्विच अप होतं. पण मी मम्मीला खूप दिवसांनी भेटते. ते दोघं पप्पाला खूप दिवसांनी भेटतात. सो थोडं क्रिस क्रॉस होतं घरी असताना. बट खूप छान आमच्या घराचं वेदर खूप छान आहे. आता बिग बॉस खूप ट्रेंडला आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाबा मला बिग बॉसमध्ये जायचं आहे. तर तुला जर बिग बॉसची ऑफर आली तर करणार का? बिग बॉसची ऑफर आली तर करणार ना, नक्की करणार. कारण की बिग बॉस खूप छान प्लॅटफॉर्म आहे. की ज्याच्यावरनं बऱ्याच लोकांचं करिअर निर्माण झालं आहे, की जे नवखे आलते इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचं करिअर निर्माण झालं आहे. माझी पण इच्छा आहे मला जायचं आहे बिग बॉसमध्ये कारण की खूप छान एक रिॲलिटी शो आहे तो. सो जर चान्स आला तर नक्कीच जाईल आणि इच्छा आहे चान्स यावा. बाकी पुढे तुझं ड्रीम काय आहे? ड्रीम माझं एवढंच आहे, की जेवढं पप्पांनी त्यांचं नाव कमवलं तेवढंच मला नाव कमवायचं आहे. पप्पांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून काम करायचं आहे आणि ना मला असं नाव कमवायचं आहे, की माझं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या म्हणजे असं कौतुकाचे शब्द निघाले पाहिजे,
की हे असं करून मोठी झाली आहे, हिच्या मागं हे ते, हिला हे इथनं काय म्हणतात असं काहीतरी हिने केलं म्हणून मोठी झाली, बाकी काही नाही, असं नको आहे. खरंच तिने मेहनत केली आहे तिच्या कलेच्या जोरावरती आणि तिने ते केलं आहे म्हणून तिने ते अचीव्ह केलं, असं मला माझं नाव पाहिजे. म्हणून मला असं शॉर्टकटचं दार नको आहे, मेहनतीचं दार पाहिजे. म्हणून मी नेहमी मेहनत करेल आणि असंच पुढे जाईल, अशीच सगळ्यांची मनं जिंकत राहील आणि कोणाचंच मन माझ्याकडून दुखवणार नाही याची काळजी घेईल. आणि खरंच मला एक सांगायचं आहे आजच्या पॉडकास्टमधून, की मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे, म्हणजे अजून मी अचीव्ह काहीच केलं नाही. आता मला 13 वर्ष 13 म्हणजे माझा जन्म होऊन 13 वर्ष झाली. मी आता 7-8 वर्षापासून या गोष्टी करत आहे. मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे, सगळ्यात आधी माझी मम्मी असेल, माझे पप्पा असेल, माझे बहीण-भाऊ माझ्या लाईफमध्ये त्यांचं एवढं इंटरफेअर नसतं, पण त्यांचा पण माझ्या लाईफमध्ये खूप मोठा रोल आहे. माझे आजी-आजोबा असतील, परत माझे टीम मेंबर, माझे मामा, माझी आजी, परत आमचा दत्ता, आमची सगळी फॅमिली टीम, हे लोकं मला खूप सपोर्ट करतात. असं डिमोटिवेट जर कोणी केलं तर ते बोलतात त्यांना सोडून टाक, आम्ही आहे ना, तुझं कौतुक. आणि माझ्याकडनं काही गोष्ट चुकलीसुद्धा ना, ते बजावून सांगतात हक्काने. त्यामुळे त्यांचा माझ्यावरती अधिकार आहे आणि त्या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे, सगळ्या वहिनीसाहेब असतील, सगळे प्रेक्षक असतील, या सगळ्यांमुळे आजपर्यंत मी इथं आलेली आहे. अजून खूप अचीव्ह करायचं आहे, खूप बघायचं आहे, खूप एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. बट आत्तापर्यंत जे आहे ते माझे मम्मी-पप्पा आणि साईबाबांच्या आशीर्वादामुळे, सगळ्यांच्या प्रेमामुळे. सो मला आजच्या पॉडकास्टमधनं सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. ऑल्सो भन्नाट तेजा शोलासुद्धा खूप थँक्यू बोलायचं आहे. तू म्हणजे खरंच तुझी मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं काम आहे. नाहीतर आजकाल आपण बघतोय सोशल मीडियाचा जमाना आहे. ज्या मुलांना अजून नीट धड बोलता येत नाही त्यांना पण सोशल मीडियावरती आणून ठेवलेलं आहे त्यांच्या पालकांनी आणि त्यातूनच कुठेतरी मुलं नाही का वेगळ्या वेला चाललेत. मग पुढे जाऊन तेच आईवडिलांचा रिस्पेक्ट पण करत नाहीत किंवा क्रिंज कॉन्टेंट देऊन समाजामध्ये एक वेगळाच मेसेज देत आहेत. तर अशा मुलांना तू काय मेसेज देशील? मग बघा, मला असं सांगायचं आहे, जर तुम्हाला चुकीचं करायचं असेल तर त्याच्या आधी विचार, काहीही करत असताना विचार करा. आणि खरंच मी हे अनुभवलं आहे आणि मी हे स्वतः चुकी केली ती आणि आत्ता मला त्याचं खरा एक पॉईंट ऑफ व्ह्यू कळतो की ते मला असं का बोललेले. माझे मम्मी पप्पा नेहमी मी काहीही चुकीचं केलं तर मला टोकतात आणि मी त्यांचं जेव्हा जेव्हा ऐकलं आहे तेव्हा माझं एक म्हणतो ना कल्याणच झालं आहे. त्यामुळे नेहमी आपल्या आईबाप एक काय बोलतात, अनुभवाचे बोल बोलतात. म्हणून ते जेही सांगतील ते तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. कुठलेही आईबाप आपल्या मुलाचा चुकीचा विचार करणार नाही आपल्या मुलांसाठी. म्हणून नेहमी जे आपले आईवडील सांगतील ते आपण करायचं आहे. पण आता असं झालं आहे की काही लोक इन्स्टा आणि प्रसिद्धीसाठी काहीही पूर्ण हारी करायला गेलेत. तयार आहेत आणि म्हणजे जी बॉर्डर असते ती सुद्धा क्रॉस केली आहे आणि त्या गोष्टीत त्यांना त्यांची फॅमिली सपोर्ट करते. सो भविष्यात आज तुमचं जर आज नाव आहे ते चांगल्या गोष्टीमुळे, उद्या ती एखाद्या चुकीमुळे तुमचं खराब होऊ नये. आणि हे झालंय म्हणजे मी बघितलंय स्वतः डोळ्यांनी. म्हणून तुम्ही आज चांगलं वागताय, उद्या चुकीचं असं करू नका. तुम्हाला जर एक कॉन्टेंट चांगलं भेटलंय त्याच्यासोबत तुम्ही पुढे जावा. जर आज ह्याला 1 मिलियन व्ह्यू आले आणि उद्या त्याला 100K आले तर आपण हे होतंय त्यामुळे आपण अजून थोडंसं पलीकडे जाऊया, अजून हे करूयात. तसं करू नका. चांगलं कॉन्टेंट द्यायला बघा की ज्याच्याने तुमचं, आता तुम्ही जर लहान आहात, तुमच्या पुढच्या भविष्याला काहीतरी शिकायला मिळेल, जी पुढची पिढी येईल त्यांना काहीतरी वाटेल की आपलं नाव लोकांना चांगल्या गोष्टीमुळे, की जर काहीतरी प्रसिद्धीची गोष्ट आली या कष्ट करण्याची गोष्ट आली त्याच्यात आपलं कोणीतरी एक उदाहरण द्यावं की तिने बघ कसं केलं, तर आपलं नाव चांगल्या गोष्टीत वापरलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आहे की ट्रोल कमेंट्स येतात तर बरेच लोक त्याला सिरियसली घेतात. पण ज्यांना माहीत असतं की आपलं कॉन्टेंट चुकीचं आहे त्यांना त्यांना ट्रोल केल्याचं काहीही फरक पडत नाही. त्यांना माहिती आहे आणि त्यांची इच्छा असते की मी ट्रोल कमेंटनीच फेमस व्हावे. पण आपल्याला माहिती आहे आपलं कॉन्टेंट किती चांगलं आहे, आपल्याला त्याला अजून किती चांगलं बनवायचं आहे. त्यामुळे कॉन्टेंट कसं असलं पाहिजे हे गरजेचं आहे. आणि ट्रोलर्सना ट्रोल करतच राहतात म्हणून आपण ते नाही बघायचं, आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे. बाकी कॉन्टेंट चांगलं असलं पाहिजे, मनापासून ती करण्याची भावना चांगली असली पाहिजे. आणि कोणाचं मन दुखवेल असं कॉन्टेंट कधीच बनवू नका आणि कोणाला वाईट वाटेल असं सुद्धा.
खरंच तुझ्यापासून ना खूप मुलांनी म्हणजे आजकाल जर का सोशल मीडिया बघून कुणाचा आदर्श घ्यायचा असेल ना तर तो खरंच सह्याद्रीचा घ्यावा असं मी तुम्हाला सांगेन. बाकी तर आपल्याला फेम 2 टाईपचा मिळतो आणि आजकाल मुलं काय करतात की शॉर्टकट हवा आहे त्यांना. फेम पाहिजे म्हणून क्रिंज कॉन्टेंट देण्यापेक्षा अशाही वेने तुम्ही पुढे जाऊ शकता. आज ती एवढ्या चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट देते, जगासमोर रिप्रेझेंट होते आणि तिचेही लाखो चाहते आहेत. सो आपल्याला काय निवडायचं हे आपल्या हातात असतं. आणि ज्यांना लगेच प्रसिद्धी हवी असतं ना, की ते म्हणतात ना झट मंगनी पट विवाह, त्यांना आज व्हिडिओ टाकला की उद्याच्या उद्या पाहिजे ना व्ह्यूज हे ते, त्यांचं फक्त एक दिवसाचं सक्सेस Yes. असतं. आणि कारण की त्यांचं कॉन्टेंट तसं असतं. म्हणून तुम्ही चांगलं कॉन्टेंट निवडा. तुम्हाला आज नाही भेटणार, उद्या नाही भेटणार, परवा तरी भेटेल ना. म्हणून त्याची वाट बघा. साईबाबांचं एक मंत्र आहे की श्रद्धा आणि सबुरी. तुमच्या मनात श्रद्धा असली पाहिजे की मी करेल, माझं होईल, आज ना उद्या होईल पण होईल. सबुरी असली पाहिजे की उद्या जाऊन होईल म्हणजे आराम असला पाहिजे, तुमच्या डोक्यात शांतता असली पाहिजे, कोणाबद्दल क्रोध नसला पाहिजे. श्रद्धा आणि सबुरी जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्हाला यशापासून लांब कोणच ठेवू शकत नाही. डेफिनेटली. आणि बस तुमचा कर्म चांगला पाहिजे. येस. या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं म्हणून खूप खूप थँक्यू. आणि होप सो तुम्ही पॉडकास्टमधनं काहीतरी घेऊन जाल नक्कीच. आणि मला कमेंटमध्ये काहीतरी सांगाल. सो थँक्यू सो मच. आणि तू सुद्धा आज इथे आलीस त्याबद्दल खरंच तुझं मनापासून धन्यवाद. आणि तू इतकं छान काम करतेस ना आणि हे काम तू असंच करत राहा. आणि नक्कीच आज क्रांती नानांची मुलगी म्हणून तुला ओळखतात, पण उद्या सह्याद्री मळेकर कोण म्हटलं की फक्त आणि फक्त तुलाच आठवतील लोक. बाकी तुझ्या पुढच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा.